नमस्कार, तुम्हा सर्वांना श्रेया रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे। आज मी एकदम झटपट रेसिपी बनवणार आहे। एकदम गावाकडच्या पद्धतीने लाल तिखटाचं डाळ बनवणार आहे। त्यामुळे तुम्ही ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि एकदम कमी साहित्यामध्ये ही लाल तिखट डाळ तयार होते आणि टेस्टला पण एकदम खमंग आहे। त्यामुळे अशा चविष्ट भन्नाट रेसिपीसाठी श्रेया यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। इथे एक टोमॅटो बारीक कट करून घ्यायचा आहे। टोमॅटो पण कट करून झालेला आहे। कोथिंबीर पण बारीक कट करून घ्यायची आहे। इथे सर्व साहित्य घेतलेलं आहे। इथे डाळ पण शिजवून घेतलेली आहे। ही तुरीची डाळ आहे। इथे मी 2 पळी तेल घेणार आहे। तेल पण गरम झालेलं आहे। त्यामध्ये मोहरी ॲड करायची आहे। मोहरी पण तळायला लागलेली आहे। त्यामध्ये लसूण बारीक कट केलेला ॲड करायचा आहे। लसूण पण तळत आलेला आहे। आता त्यामध्ये बारीक कट केलेला टोमॅटो पण ॲड करायचा आहे। टोमॅटो ॲड करून झाला आहे। आता ते व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे। त्यामध्ये बारीक कट केलेली कोथिंबीर ॲड करायची आहे। कढीपत्ता आता ॲड करून झाला आहे। ते 2 मिनिट व्यवस्थित चमच्याने परतून घ्यायचं आहे। परतून पण झालेला आहे। आता त्यामध्ये आपण मसाले ॲड करणार आहोत। मी इथे लाल तिखट ॲड केलेला आहे, अंबारी, धने पावडर, सुहाना मसाला, चवीप्रमाणे मीठ। तुम्ही तुमच्या चवीनुसार मसाले पण ॲड करू शकतात। इथे मी एवढेच मसाले ॲड केलेले आहे। आता ते चमच्याने व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। ते व्यवस्थित परतून झालेलं आहे। तेल पण सुटलेलं आहे। आता त्यामध्ये शिजलेली डाळ ॲड करायची आहे। डाळ पण ॲड करून झालेली आहे। आता ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता त्यामध्ये 2 ग्लास पाणी ॲड करून घ्यायचं। पाणी पण ॲड करून झालं आहे। आता आपल्याला त्या डाळीला एक उकळी येऊन द्यायची आहे मीडियम गॅसवरती। त्या डाळीला मस्त एक उकळी पण आलेली आहे आणि आपली गावाकडच्या पद्धतीने एकदम झटपट डाळ तयार झालेली आहे। अशा प्रकारे लाल तिखटाची डाळ एकदम झटपट तयार झालेली आहे। आता मी ती डाळ प्लेटमध्ये काढून घेणार आहे। डाळ पण प्लेटमध्ये काढून झालेली आहे आणि त्या लाल तिखटाच्या डाळीला कलर पण एकदम मस्त आलेला आहे आणि खूप मस्त लागते टेस्टला आणि एकदम झटपट रेसिपी आहे। जेव्हाही तुम्हाला काहीतरी झटपटीत रेसिपी करायची असेल तर ही गावाकडच्या पद्धतीने डाळ नक्की करा। एकदम खमंग आणि एकदम टेस्टी लागते। ही तुम्ही डाळ भाकरी किंवा भातासोबत किंवा पोळीसोबतही खाऊ शकतात। ही गावाकडच्या पद्धतीने डाळ रेसिपी एकदम सोपी साधी रेसिपी आहे। त्यामुळे ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि अशा चविष्ट रेसिपीसाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद।